आपल्यासोबतच दरवेळेस असं उलट कमून होतं काय माहिती बाबा. आता बघा राजहंस जिथं अंड देते ना आपल्या ती जागा सेफ पाहिजे बरं का, तिला ती जागा सेफ पण वाटते, पण ती जागा अशी की बाबा तिथं साप कुत्रे मांजरं कावळे कोणी पण येऊन ते अंड फोडू शकतात. आणि आपली राजहंस नेमकी तिथंच अंड देते. मी तिची जागा चेंज करायचा पूर्ण प्रयत्न केला बरं का, तिच्या खुरड्यात तिला खायला प्यायला 2 दिवस कोंडून ठेवलं, पण तिचं त्या नवीन जागेवर मनच लागाना. शेवटी मी तिला बाहेर सोडलं, मग तिने खाल्लं पण थोडंफार आणि अंड पण दिलं भाऊ. फायनली तिने तिच्या जुन्या जागेवर जाऊनच अंड दिलं. आज तिने दुसरं अंड दिलंय. पहिला मला काहीतरी जुगाड करावं लागणार आहे भाऊ. ती जागा ऑब्व्हियसली सेफ नाहीये, तिथं कोणी पण येऊन ते अंडे फोडू शकते आणि ती खुडूक झाली का तिथंच जाऊन अंडे उभवणार आहे. त्याच्यामुळे ना तिची पहिली जागा मला बदलावं लागणार आहे. बाबाचा माझा विषय पण झाला. मग त्याच्या आधी गौरीला आणि शयनला थोडी कुट्टी करून टाकली आणि बाबाला म्हणलं बाबा दरवाजा काय बनावं लागतो गाड्या. बाबा दरवाजा बनवत होते कारण की त्याला दरवाजाच नव्हता, कोणी पण त्या खुर्ड्यात जात होतं कोंबड्या शेळ्या, आणि त्याच्यामुळे ती जी मादा आहे ना तिला सेफ वाटत नव्हतं. मग दरवाजा आपण आता फायनली करून टाकतोय. आता उद्यापर्यंत दरवाजा पण आपला बनवून होईल आणि परवा तिला अंड द्यायला पण एक सेफ प्लेस भेटून जाईल. आता चला प्रज्ञेश आणि दीदी पण आलेत, चला मारू गप्पा थोड्यात. तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.